संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही समाजकंटक उचलत होते, त्याचा विरोध आम्ही केला 4-5 जण महिलांनी. तर त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मला मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे. तरी माझ्या सगळ्या मराठी समाज बांधवांना विनंती, तुमच्या बहिणीसाठी तुम्ही चिखल्यामध्ये यावे म्हणून लवकरात लवकर हात जोडून विनंती माझ्या सगळ्या भावांना. सर्व समाज बांधवांना जय शिवराय. महाराष्ट्रासाठी जगासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब ही महाराष्ट्रात चिखला या गावी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी, अरे ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यांचं स्मारक प्रत्येक गावागावात असायला पाहिजे. ते गावागावात जर कोणी शिवभक्त जर स्मारक उभारायला गेले, पोलीसवाले त्या ठिकाणी केसेस करतात. ठीक आहे, पोलिसांना कारवाई करावी लागते, पण ज्या चिखला गावात आपल्या मायमाऊलींचे माता भगिनींचे आबरूचे लखतर तोडण्यात आले, कपडे फाडण्यात आले, आणि ही किती शर्मेची बाब आहे. ज्याही या लोकांनी केलेले तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि महाराष्ट्रात आणि जगभरात असा संदेश द्यावा की इथे छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शंभूराजांचा कधीच अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही. ज्याही हरामखोरांनी हे कृत्य केलेलं असेल त्यांना तातडीने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यांना जर छत्रपती शिवराय चालत नाही तर हे टिपू सुलतानचे पुतळे जागोजागी बसवणार आहेत का? या महाराष्ट्रात हे चाललं काय? देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत, त्यांना एक विनंती आहे साहेब, तुम्ही छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन विधानसभेला सामोरे गेले. प्रत्येक निवडणुकीत तुम्ही छत्रपती शिवरायांचा जयघोष करता आणि याच छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात माता मावल्यांवर हात उगारण्यात येते, अक्षरशः कपडे फाडण्यात आले. हो, लहान लहान लेकरं आज सोशल मीडियावर ते जे व्हिडिओ पळत आहेत, अंगावर काटे येत आहे, रक्त सळसळतंय. आमच्या छत्रपती शिवरायांचं स्मारक त्या मायमाऊलींनी तसंच साबूत ठेवलं. स्वतःची जरी आबरू वेशीला टांगण्यात आली पण तिने त्याचा विचार न करता, अरे ज्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी हे हिंदवी स्वराज्य घडवण्यासाठी छत्रपती शिवरायांना बळ दिलं, आज त्याच जिजाऊंच्या लेकीने आज शिवरायांचं स्मारक वाचवण्यासाठी जो धडपड केलेली आहे. मी महाराष्ट्रातल्या आणि जे हा व्हिडिओ बघतायत त्या मायमावल्यांनाही विनंती करतो, चिखला या गावी त्या भगिनीच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आम्ही निघालेलो आहोत चिखला गावी, थोड्याच वेळात आम्ही चिखला या ठिकाणी पोहोचत आहोत. भावांनो, फक्त एक विनंती आहे, यामध्ये ज्या बी हरामखोरांनी हे कृत्य केलेलं असेल त्याला गुन्हेगाराच्याच दृष्टीने बघा. यामध्ये कृपया विनंती आहे सगळ्यांना, जातीवाद कुणी आणू नका, कारण हे जातीवादी किडे असले तरी पण जातीवाद याच्यात आणू नका. त्या गुन्हेगाराला शासन झालं म्हणजे पुढच्याला असं गैरकृत्य करताना त्याला आळा घालता येईल. तर भावांनो, महाराष्ट्र शांत ठेवा. आणि माझी तमाम सगळ्या पोलीस बांधवांना आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे, साहेब आमच्या शिवभक्तांनी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी स्मारक जे उभारलेले आहेत, तुमचे पोलीसवाले त्या ठिकाणी गुन्हे नोंदवत आहे आणि पुतळे हटवण्याचं काम करीत आहेत. ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यांचे प्रत्येक गावात एक एक स्मारक झालं पाहिजे. यासाठी तुम्ही नवीन काहीतरी GR आणला पाहिजे. आणि ही जी घटना घडलेली आहे यामध्ये मी सगळ्या महाराष्ट्रातल्या बांधवांना विनंती करतो, शांतता ठेवा. आम्ही अवघ्या 1 तासामध्ये चिखला या गावी पोहोचत आहोत. जय शिवराय. जय शिवराय.